हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। इथे जे मी आहे ना झाडांना पाणी घालत होते आणि शार्वी ही पाणी घालू लागत होती। मग काही पाणी असेल तर लहान मुलांना काही मज्जाच मज्जा, भरपूर असं पाणी खेळत होती ती। त्याचप्रमाणे शिवांश आणि काही मुलं ही जी आहे पार्किंगमध्ये खेळत होती। ही जी झाडं आहेत ना ती आम्ही आमच्या बिल्डिंगच्या साईडला अशी लावलेली आहेत आणि भरपूर झाडं लावलेली आहेत। तर ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल ना डिटेलमध्ये तर कमेंट्स करा, ह्याचाही व्हिडिओ डिटेलमध्ये मी अपलोड करेन। त्यानंतर जे आहे ना बेडरूमचं जे आहे ना बेडशीट वगैरे बदलून घेतलं। सुट्टीच्या दिवशी किंवा दोन्ही बेडरूमचे जे बेडशीट आहे ना ते मी एकाच दिवशी चेंज करते। शार्वीचं नेहमी असे जेव्हा मी बेडशीट चेंज करते ना तिला येऊन लोळायचं असतं, म्हणजे बेडशीट चेंज करून देत नाही। तर अशा प्रकारे तिचं जे आहे ना उड्या मारणं वगैरे चालू असतं। तर लहान मुलांचंही असंच असतं की आपण एखादं काम करत असताना तर त्यांची लुडबुड ही असतेच असते। आता ह्या दोन्ही बेडरूम जे आहे ना, एक माझी बेडरूम आहे, एक आईंची बेडरूम आहे। तर दोन्ही बेडरूम जे आहे ना एकाच दिवशी मी जे आहे ना चादर बेडशीट बदलते, काही म्हणजे पुसायचं वगैरे असेल ते दोन्ही एकाच दिवशी करते आणि शक्यतो मी सुट्टीच्या दिवशीच करते। आणि जरी सुट्टी असली ना तरी भरपूर कामे असतात, म्हणजे सुट्टीचा दिवस हा काही सुट्टीचा नसतो, तो फक्त जे आहे उरलेली कामं, राहिलेली आठवड्याची कामं वगैरे करण्यासाठीच असतो। रोजची कामे तर चालूच असतात, परंतु आठवड्याची काही कामं असेल ना तर ती मी करून घेते। तर ही आहे छोटीशी बाल्कनी आमची। बेडरूमला ही छोटीशी बाल्कनी आहे आणि इथे जे आहे ना माझी वॉशिंग मशीन आहे, म्हणजे ड्राय बाल्कनी एरिया आहे। आणि इथंही आम्ही अशा प्रकारचं स्टँड लावलेलं आहे। तर त्या स्टँडवरती जे आहे ना कपडे वाळत घालते मी। जेव्हा मी शार्वीच्या वेळी प्रेग्नेंट होते तेव्हा मला कपडे वाळत घालण्यासाठी जमत नसायचं, म्हणून हे असं स्टँड लावून घेतलेलं आहे। हे एकदम व्यवस्थित आहे आणि टोटल ह्याला ना 5 रॉड आहेत, तर म्हणजे टोटल 5 लाईन होतात, त्याच्यावर तुम्ही कपडे वाळत घालू शकता आणि खूप मजबूत आहे। तर तुम्हालाही कपडे वाळत घालण्यासाठी जमत नसेल किंवा जागा नसेल, बाल्कनी छोटी असेल, तर तुम्ही अशा प्रकारचं स्टँड लावून घेऊ शकता। हे स्टँड आपण दोरीच्या साहाय्याने खाली घेऊ शकतो, ह्याच्यावर कपडे वाळत घालायचे आहे आणि नंतर परत दोरीच्या साहाय्याने जे आहे ना हे स्टँड आपण वर घेऊ शकतो। सकाळची वेळ होती तर मला जायचं होतं बाहेर। त्याच्या आधी म्हटलं थोडंसं किचन वगैरे क्लिनिंग करून जावे, म्हणून इथं जे आहे ना गॅस वगैरे धुवून घेतला। बाहेर जायच्या आधी सगळं क्लीन करून घेतलं। येताना जे आहे ना आपल्याला मग स्वच्छ किचन असेल तर व्यवस्थित झोप लागते। रात्रीचं पण कसं असतं, वेळ होतो, उशीर होतो बाहेर येताना, म्हणून जे आहे ना किचन क्लीन करूनच गेले। जे आहे ना बाहेर कार्यक्रमासाठी जायचं होतं, त्यामुळे जे आहे ना लवकर सगळं आवरून वगैरे स्वयंपाक वगैरे करून किचन क्लीन करून गेले। आणि शार्वीला इथे काही ना काहीतरी हवंच असतं, म्हणजे जे काही मी साफ करण्यासाठी हे जे वायपर घेतलेलं आहे ते तिला घ्यायचं होतं। त्यानंतर आम्ही आलेलो होतो पिंपरी गावामध्ये। तर आमच्या पिंपरी गावामध्ये इथे जे आहे ना आज कार्यक्रम होता। हा कार्यक्रम जो आहे तो महात्मा फुले यांची जयंती, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती असते। तर खूप मोठ्या उत्साहाने आमच्या इथे महात्मा फुले यांची जयंती जी आहे ना साजरी केली जाते। ह्या जयंतीसाठी पहा किती छान असं मस्त भजनी मंडळाचं जे आहे ना भजनाचा कार्यक्रम होता। त्याचप्रमाणे ढोल ताशे आणि विविध प्रकारची वाद्यपथके आलेली होती। छान असा मस्त सुंदर असा कार्यक्रम चालू होता। अशा प्रकारे जे आहे सगळेजण आलेले होते महात्मा फुले जयंती च्या कार्यक्रमासाठी। तर खूप मोठ्या प्रमाणे आणि खूप आनंदात उत्सवात दरवर्षीप्रमाणे हा उत्सवही म्हणजे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली। साधारणतः 20 वर्षापूर्वीपासूनची जी ही प्रथा चालत आलेली आहे, म्हणजे 20 वर्षापासून जे आहे पिंपरी येथे प्रत्येक वर्षी 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती साजरी केली जाते। त्यासाठी सगळेजण आपल्या प्रमाणे देतात। त्याच ज्या वर्गणीच्या खर्चातून जे आहे ना अशी छानशी अशी मिरवणूक काढली जाते। ढोल ताशे, त्याचप्रमाणे वेगवेगळे पारंपरिक नृत्य आणि वादके
सहभागी होतात आणि अशा प्रकारे छानशी अशी मिरवणूक काढली जाते. संपूर्ण गावामधून ही मिरवणूक काढली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे जे आहे ना कार्यक्रम केले जातात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कार्यक्रम असतात, ज्यामध्ये रक्तदान असतं, त्याचप्रमाणे अन्नदान असतं, मिरवणूक असते आणि महात्मा फुले यांचा जे आहे सन्मान केला जातो आणि त्याचप्रमाणे गरिबांनाही मदत केली जाते. लहान मुले जे आहे ना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये जे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण करतात. छान असतो कार्यक्रम, खूप छान, खूप प्रसन्न वाटतं. संपूर्ण गावामध्ये छानशी अशी मिरवणूक काढली जाते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये छानशी अशी मिरवणूक निघली जाते आणि ह्या मिरवणुकीमध्ये मला सगळ्यात विशेष असे कौतुक वाटले होते ते या आजोबांचे. तर पाहू शकता ह्या ज्या ढोलताशा पथकामध्ये हे 2 आजोबा जे आहेत त्यांचं वय साधारणतः 60च्या पुढे असेल, पण तरीही हा उत्साह त्यांचा किती आहे, खरंच मानलं ह्यांना. आणि पहा लहान मुलं किती छान अशी महात्मा फुलेंचा कॉस्ट्यूम घालून आलेली होती. छानशी अशी मुले तयार झालेली होती. मुलीही जे आहे सावित्रीबाई फुले यांचा कॉस्ट्यूम घालून त्यांनी जे आहे ना मुलींनी छानशी अशी वेशभूषा केलेली होती आणि कार्यक्रमाच्या शेवटी ह्या मुलांना जे आहे ना छानसं असं पारितोषिकही देण्यात आलं होतं. त्यामुळे मुलांना जे आहे ना प्रोत्साहन मिळतं. तर हा असा कार्यक्रम जो आहे ना आमच्या इथे दरवर्षी साजरा होतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुले उत्सवात सहभागी होतात. हा जो आहे ना पॉवर हाऊस चौक आहे, म्हणजे इथे समोरच पॉवर हाऊस आहे आणि इथे जे आहे ना इथल्या चौकामध्ये जे आहे ना खूप छान असं हा चौक आहे. हा जो आहे ना पॉवर हाऊस चौक आहे, इथे जे आहे ना पॉवर हाऊस म्हणजे महाराष्ट्र विद्युत वितरणाचं कार्यालय आहे, म्हणून ह्याला पॉवर हाऊस चौक म्हणतात. तर इथे मध्यभागी चौकामध्ये ना छानसं असं जे सर्व वाद्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि ही वाद्ये जी आहे ना ती इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटवर वाजतात. छानशी अशी मिरवणूक निघालेली होती आणि पॉवर हाऊस चौकामध्ये जे आहे ना मिरवणुकीची जी आहे ना सांगता करण्यात आली. त्याचप्रमाणे लहान मुलांना पारितोषिक, त्याचप्रमाणे जे काही सहभागी घेतलेले होते त्यांचाही सत्कार झाला. इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त होता, तर त्या पोलिसांचे आभार आणि सत्कार मानण्यात आले. त्याचप्रमाणे जे ढोल ताशा पथक होते, जे काही वाद्य होती आणि जे काही मिरवणुकीसाठी आलेले होते त्या सर्वांचे एकत्रितपणे जे आहे ना आभार मानण्यात आले. त्याच्यानंतर जे आहे ना कार्यक्रमाची सांगता झाली. सगळ्यात शेवटी जे आहे ना कार्यक्रमासाठी जे काही लोक उपस्थित होते त्या सगळ्यांसाठी जे आहे ना भोजनाची व्यवस्था केलेली होती आणि पॉवर हाऊस चौकामध्येच जे आहे ना भोजनाची व्यवस्था केलेली होती. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम छानसा असा पार पडला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कुठल्या भागातून पाहताय हेही कमेंट्स करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय तो. आणि जर चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि छानशी अशी कमेंट्सही करा, जेणेकरून मलाही नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी जे आहे ना प्रोत्साहन मिळत जाईल. आणि काही त्रुटी असेल, जर तुम्हाला काही सुचवायचं असेल तेही कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टिल देन वॉचिंग अवर चॅनल अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.